नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आजचा आपला जो विषय आहे ना, तो म्हणजे देवघर. खूप साऱ्या ताईंनी मला विचारलेलं की ताई, देवघर कसं असावं. ह्याच्या आधीसुद्धा बरेचसे व्हिडिओ मी शेअर केले आहेत, पण पुन्हा नवीन नवीन म्हणजे आपले जे ताई भाऊ वगैरे आहेत तर ते सगळे जॉईन होतात नवीन नवीन, आणि मग मागचे व्हिडिओ तेवढे बघितले जात नाहीत. आणि मग नवीन नवीन गोष्टींवरती नवीन नवीन ऐकायला त्यांना चांगलं वाटतं. आणि माझंही मी काही ना काही नवीन वाचन किंवा श्रवण करत असते, तर त्यातून काही काही नवीन गोष्टीसुद्धा माहिती पडतात, तर त्या पण तुमच्यापर्यंत आज शेअर करणार आहे. तर घरातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की घरातलं देवघर. तर घरचं देवघर कसं असावं, कुठल्या दिशेला असावं, कुठले कुठले देव आपण देवघरामध्ये ठेवले पाहिजे, कशा प्रकारे देवांची पूजा झाली पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे. पूर्वीच्या काळी बघा, देवघराची एक वेगळीच खोली असायची. तर त्याचं कारणही तसंच होतं की हातबोट लागू नये, किंवा आपण जसं म्हणतो आपले मासिक पाळी असते, किंवा घरांमध्ये काही नॉनव्हेज वगैरे बनवलं जातं, मग ते म्हणजे त्याचा संबंध देवांपर्यंत येऊ नये, किंवा डायरेक्टली कोणी देवांच्या समोर येऊ नये बाहेरून आल्यानंतर वगैरे. तर त्यासाठी सुद्धा त्याची एक सेपरेट खोली असायची आणि ते छान होतं. पण आता आपल्याला तेवढी जागा घरांमध्ये मिळत नाही. फ्लॅट सिस्टममध्ये स्पेशली ज्यांचे बंगलोज किंवा रो हाऊस किंवा असं काय असेल, तर त्यांना ते ॲडजस्ट होऊ शकतं. ते एखादी जागा अशी वेगळी संपूर्ण देवघरासाठी खोलीसारखी करू शकतात, पण आपल्याला ॲडजस्ट होत नाही. तर मग काय करायचं? तर मग कसं, जे देवघराचं पावित्र्य आहे तर ते कसं राखलं गेलं पाहिजे. तर पहिले तुम्ही याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले असेल, म्हणजे माझं आधीचं जे घर होतं, तर तिथे देवघर माझं मी बेडरूममध्ये ठेवलं होतं, कारण मला तिथे खरंच ऑप्शन नव्हता. माझ्या सगळ्या दिशा, ज्या पूर्व पश्चिम दिशा ज्या येत होत्या ना, तर तिथे कुठेच मला देवघर ठेवता येत नव्हतं. पश्चिमेला ह्या साईडला खिडक्या होत्या आणि पूर्वेला संपूर्ण म्हणजे पॅक होतं, प्लस तिथे बाथरूम वगैरे असे अटॅच येत होते, तर त्याच्यामुळे तिथे कुठेच ठेवता येत नव्हतं. तर म्हणून मी तिथे ते देवघर बेडरूममध्ये ठेवलं होतं. पण काय असतं ना, आपल्या मनात काहीच नसतं, आपलं मन शुद्ध असतं आणि ते देवाला सुद्धा कळत असतं कुठेतरी. मी नेहमी स्वामींना तेव्हा तेच म्हणायचे की स्वामी तुम्हीच व्यवस्था करून द्या आता ह्या गोष्टीची. तर त्या सगळ्या गोष्टी होत असतात, चांगल्या गोष्टी होत असतात, असं नाही की चांगल्या गोष्टी होत नाहीत, पण त्याचे काही ना काही दोष जे असतात ना, ते आपल्याला नक्कीच आपल्या पदरी पडत असतात. आणि अशाच काही ना काही मग बऱ्याच चुकीच्या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडत असतात आणि आपल्याला कळत नकळत त्या गोष्टी म्हणजे त्या कळत नाहीत आपल्याला की नक्की काय होतं आहे, कशामुळे होतं आहे. बरेचसे आपण तो विचार आपल्या मनात येतही नाही कधी कधी की खरंच देवघरामुळे काही गोष्टी, काही प्रॉब्लेम येत असतील का. जसं कुठलीही गोष्ट परफेक्ट त्याच्या दिशेला किंवा स्थानाला ठेवल्यानंतर जे चांगले परिणाम आपल्याला येतात ना, तसंच ती गोष्ट चुकीच्या ठिकाणी ठेवली किंवा चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने राहिली तर त्याचे वाईट परिणाम किंवा दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. तर तसंच देवघराच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे पहिली अगदी बेसिक गोष्ट की देवघर हे शक्यतो ईशान्य दिशेमध्येच असावं. म्हणजे पूर्व पश्चिम दिशा दोन्ही दिशेला तुम्ही ठेवू शकता, पण शक्यतो ईशान्य दिशेमध्ये. म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधली जी दिशा येते तिला ईशान्य दिशा म्हणतात. तर ती देवांचं स्थान असते, तिथेच आपल्या वास्तुपुरुषाचं म्हणजे डोकं असतं, तोंड असतं. तर ही जी म्हटलं जातं की ईशान्य दिशा जितकी आपल्याला हलकी ठेवता येईल, जितकी सुशोभित ठेवता येईल, जितकी स्वच्छ ठेवता येईल, जितकी प्रसन्न ठेवता येईल, तितकी आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येत असते. ही देवाची दिशा म्हटली जाते. तर म्हणूनच या दिशेला आपलं देवघर असावं. तर आता बऱ्याच जणांच्या घरी हे प्रॉब्लेम असू शकतात की ईशान्य दिशा मिळत नाही आहे, पूर्व दिशा मिळत नाही आहे. जर पूर्व नसेल तर तुम्ही पश्चिमेला सुद्धा देवघर ठेवू शकता. पश्चिमेला देवघर ठेवल्यानंतर देवांचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे होतं आणि इकडे ठेवल्यानंतर देवांचे तोंड आहे ते पश्चिमेकडे होतं, पण आपण पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे जातं.
असं म्हटलं जातं की आपण पूर्व दिशेला तोंड करून जेव्हा पूजा करतो, जेव्हा ईशान्य दिशेमध्ये बसून आपण तिथे पूजा करतो, तेव्हा ती जी एनर्जी असते ना, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती खूप जास्त प्रमाणात आपल्यामध्ये समावेश होत असतो त्याचा. तर म्हणून त्या दिशेंना बघा, ज्या ज्या दिशेला ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे जे तत्व आहेत, तर त्याच्यानुसार त्या त्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या ना, तर त्याचे आपल्याला खूप चांगले सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. तर आता इथे मला हॉलमध्ये मी देवघर बनवलेलं आहे माझं, कारण इथे हॉलमध्ये मला ही जागा अगदी परफेक्ट मिळाली देवघरासाठी. ही माझी एकदम परफेक्ट अशी ईशान्य दिशा येते. ही पूर्व दिशा आहे समोरची आणि ही बाजूची उत्तर दिशा आहे, आणि त्याच्यामधला हा जो पूर्ण परिसर आहे ना, हा पूर्ण ईशान्य दिशेचा परिसर आहे. आणि इथेच तुम्ही बघत असाल की स्वामींनी सुद्धा त्यांचं स्थान इथेच करून घेतलं आहे, अगदी सुंदर. तर बऱ्याच जण मला म्हटले की ताई, 2-2 देवघर तू कसे ठेवलेस? तर हे देवघर नाही आहे, हे स्वामींचं सिंहासन आहे. स्वामींसाठी ते स्थान बनवलं आहे, कारण देवघरात स्वामींची माझी ऑलरेडी एक मूर्ती आहे छोटी, तर 2-2 मूर्ती स्वामींच्या देवघरात नको, म्हणून मी ही मोठी मूर्ती इथे स्वामींची स्थापित केली. आणि अगदी त्यांनी, म्हणजे मी काहीच नाही केलं, खरं सांगायला गेलं की त्यांनी त्यांचं स्वतःचं जे स्थान आहे ते त्यांनी स्वतःच बनवून घेतलं आहे. जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येता, जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये मुरायला लागता ना, तेव्हा हळूहळू या गोष्टींचे अनुभव तुम्हाला आपोआप यायला लागतात. तर आता ज्यांच्या घरामध्ये देवघरासाठी जागा व्यवस्थित नसेल, म्हणजे हॉलमध्ये नसेल, बेडरूममध्ये तर आपण देवघर ठेवलंच नाही पाहिजे. जसं मी म्हटलं तुम्हाला की आपल्याला खूप सारे दोष येतात. पूर्वी मी वास्तुतज्ञांना म्हणजे त्यांचा सल्ला घेतलेला नव्हता, त्यामुळे मला तेवढ्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण आता इथे आल्यानंतर जेव्हा मी वास्तुतज्ञांचा सल्ला घेतला, इथे सुद्धा मी पहिले हा विचार केला होता की एक जो बेडरूम आहे तो मी तिथे संपूर्ण देवघर करेन, इतका म्हणजे माझा डोक्यात विचार होता. आणि एक बेडरूम फक्त वापरण्यासाठी यूज करेन असा विचार. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की कधीही बेडरूममध्ये देवघर बनवायचं नाही. एक तर आपण ती जागा पूर्ण खोली वेस्ट करतो ती, आणि दुसरी गोष्ट की बेडरूममध्ये चालत नाही. तुम्ही बाहेर हॉलमध्ये जरी ठेवलं ना तरी चालतं देवघर. तर म्हणून मी हॉलची ही जी माझी जागा आहे ही मी ते देवघरासाठी केली आहे. तुम्ही अगदी छोटंसं जरी देवघर ठेवलं तरी चालतं, कारण देवघर अशा हिशोबाने बनवा की जशी तुम्हाला पूजा करायला वेळ मिळत असेल. आता मी वेळ काढते आणि मला वेळ मिळतो म्हणून मी करते, आणि मला ते आवडतं. पहिली गोष्ट तर कुठल्याही गोष्टीसाठी करण्यासाठी तुम्हाला मुळात आवड असणं खूप गरजेचं असतं. मला आवडतं, मी माझ्या बाकी गोष्टींना कमी वेळ देते, कमी वेळेमध्ये त्या गोष्टी कंप्लीट करते, आणि माझा जास्तीत जास्त वेळ मी देवघरासाठी, देवपूजेसाठी देते. कारण ते जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मला मनाला म्हणजे म्हणतात ना की एक प्रसन्नता वाटत नाही किंवा दिवसाची सुरुवात वाटत नाही. तर म्हणून मी त्याच्या हिशोबाने, मी जसं करू शकते, जेवढं करू शकते त्याच्या हिशोबाने मी देवघर बनवले. तुमच्या घरामध्ये जशी जागा असेल, परत तुम्हाला जसा वेळ मिळत असेल, अगदी तुम्ही एक जरी मूर्ती ठेवलीत ना तरी चालतं, किंवा मूर्ती नसेल ठेवायची, तुम्ही फोटो जरी ठेवले तरी चालतं. पण तुम्हाला जसं देवांचं करायला जमत असेल तर त्याच्या हिशोबानेच तुम्ही देवघर ठेवा, आणि त्याच्या हिशोबानेच तुम्ही तुमचे देवसुद्धा ठेवावेत. तर देवघर हे शक्यतो लाकडी असावं. तुम्ही अगदी छोटंसं जरी देवघर घेतलं तरी चालतं, पण लाकडी देवघर असावं. जे आता नवीन मॉड्युलर वगैरे आलेत तर तसे देवघर शक्यतो नसावेत. मार्बलचं पण चालतं किंवा लाकडी देवघर चालतं. आणि त्यातल्या त्यात जर आपण सागाचं लाकूड घेतलं ना तर ते प्रॉस्परस तर असतंच, पण त्याचसोबत ते आणखीन खूप जास्त टिकतं सुद्धा. तुम्हाला एकदाच घ्यावं लागतं, ते खराब होत नाही. एकदाच घेतलं आपण, मध्ये मध्ये छान पॉलिश केली की ते वर्षानुवर्ष ते आपलं देवघर छान जसंच्या तसं राहतं. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आहे की देवघराला ना दरवाजा केलेला असतो, म्हणजे बंदिस्त केलेलं असतं. तर मला पर्सनली ती गोष्ट आवडत नाही, आणि मला चांगलीही वाटत नाही की देवांना का आपण असं बंद करून ठेवायचं. पण त्यामागचा जो विचार असतो दरवाजा लावण्याचा, तो म्हणजे की कोणीही व्यक्ती बाहेरून आल्यानंतर डायरेक्ट तिची सावली किंवा त्यांची दृष्टी देवघरावर पडू नये, आणि त्याचं पावित्र्य राखलं जावं. तर यासाठी ते दरवाजे बनवलेले असतात. पण जेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगते की जेव्हा मी माझ्या वास्तुतज्ञांना ही गोष्ट सांगितली होती की मला इथे दरवाजे बनवून घ्यायचे देवघराला, तर त्यांनी मला इतकी छान गोष्ट सांगितली ना की ती मी तुम्हाला सांगते. की ते म्हणाले की देव इतके पवित्र आहेत की आपली सावली किंवा आपली दृष्टी या गोष्टींनी देवांवरती काहीही फरक पडत नाही.
त्यांची स्वतःची एनर्जी लेवल इतकी म्हणजे हाय असते ना, की आपली त्याच्यासमोर काहीच नाही, आपण अगदी तुच्छ आहोत त्यांच्यासमोर. तर त्याच्यामुळे असं देवांना कधीच अशा गोष्टींचा फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी ही व्यक्ती तुमच्या घरामध्ये येते, तुमच्या वास्तूमध्ये येते, ती जेव्हा बघते, तुमचं देवघर बघते किंवा देवांवर जेव्हा त्यांची दृष्टी पडते, तर ती व्यक्ती कधी काही व्यक्ती कुठल्या म्हणजे विचाराने किंवा कुठल्या माइंडसेटने आपल्या घरात येतात आपल्याला कळत नाही. तर ती नेगेटिव्ह माइंडने किंवा नेगेटिव्ह विचाराने जरी तुमच्या घरात प्रवेश करत असेल ना, तरी ती एनर्जी जी आहे ना, किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर, देवांकडे बघितल्यानंतर त्यांची बुद्धी बदलवण्याची ताकद किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये जी नकारात्मकता जी येत असेल, जी नेगेटिव्ह एनर्जी येत असेल, ती परतून लावण्याची जी ताकद आहे ना, ती आपल्या देवघरामध्ये असते. तर म्हणून देवघर शक्यतो म्हणजे ओपनच असावं, असं बंद नसावं देवघर. तर ताई, देवघर इतकं मोठं असावं का, आणि देवघरामध्ये एवढे सगळे देव असलेच पाहिजेत का, मग त्यांची पूजा आमच्याकडून होत नाही तर मग कसं करायचं? तर पहिलं उत्तर तर मी तुम्हाला आधीच दिलं की असं अजिबात जरुरी नाही आहे की एवढं मोठं देवघर असलं पाहिजे. माझ्याकडे हा जो कोल्हापूर अंबाबाईचा हा जो फोटो होता, तर हा फोटो मी तेव्हा माझ्या हॉलमध्ये लावला होता, जुन्या घरामध्ये. तर माझी अशी इच्छा होती की म्हणजे जसं त्या वास्तुतज्ञांनी पण मला सांगितलं होतं की आपण बघा देवघर काय करतो, देवांचे फोटोज किंवा मूर्ती आपण घरभर सगळीकडे लावून ठेवतो. तर तसं नसावं. आपल्या देवघर म्हणजे आपली देवांची जी फोटो किंवा मूर्ती ज्या आहेत ना, त्या एकाच ठिकाणी किंवा एकाच दिशेला, एक तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला एकाच ठिकाणी सगळे आले पाहिजेत. म्हणजे त्यांचा कधी अपमान होत नाही, धूळ बसते, कधी हातबोट लागतो पटकन, आपली सावली पडते त्यांच्यावरती, तर तसं होत नाही. तर म्हणून एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी याव्यात. म्हणजे अंबाबाईचा फोटो पण इथे यावा, स्वामींचं स्थान पण इथे यावं आणि सगळे देवसुद्धा इथे यावेत. म्हणजे एका ठिकाणी इथे बसलं ना की सगळ्यांचं दर्शन होतं आणि सगळ्यांची जी एनर्जी आहे ना, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी, ती आपल्यामध्ये उतरत असते. तर म्हणून मी एकाच ठिकाणी सगळं आलं पाहिजे म्हणून मी असं देवघर बनवून घेतलं. आणि तुम्ही मला वेडं म्हटलं तरी चालेल, पण मी खरीच वेडी आहे या गोष्टीसाठी. आणि म्हणून म्हणतात ना की कधी जे वेडे असतात ना, तेच इतिहास घडवत असतात. तसं इतिहास वगैरे तर मी घडवलेला नाही आहे, पण एक गोष्ट सांगते की खरंच कुठल्याही गोष्टीसाठी वेड असल्याशिवाय तुम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी कधीच जाऊ शकत नाही किंवा तुम्ही त्याच्याशी समरस कधीच होऊ शकत नाही. तर म्हणजे हे एक चांगल्या प्रकारचं वेड आहे. चुकीच्या गोष्टींचं वेड वेगळं असतं, चांगल्या गोष्टींचं वेड वेगळं असतं. जेव्हा वेड असतं त्या वेडालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पॅशन. जेव्हा पॅशन असतं आपल्यामध्ये, तेव्हाच आपण त्या गोष्टी अगदी मनापासून आणि खूप फुल एनर्जीने आणि फुल फ्लेश आपण त्या गोष्टी करत असतो. तर तसंच माझं पण डोक्यात खूप विचार होते की माझं देवघर कसं असलं पाहिजे, खूप छान असलं पाहिजे. आणि त्याचे जे परिणाम आहेत ते मला खरंच माझ्या आयुष्यात बघायला मिळतात की फक्त धन संपत्ती या गोष्टी नाही, पण एक वैचारिक जी शांती जी गरज असते ना, ती मी अनुभवते, खूप चांगल्या प्रकारे अनुभवते. तर त्याच्यासाठी जसं तुम्हाला म्हटलं पहिल्या सुरुवातीला मी जसं सांगितलं की एवढ्या मोठ्या देवघराची गरज नाही आहे. तुमच्या घराची साईज, तुम्ही तुमची पूजा करण्याची वेळ, पद्धत, यावरून तुम्ही तुमचं देवघर कसं असावं हे तुम्ही ठरवा. त्यानंतर दुसरी गोष्ट की एवढे सगळे देवघरात असलेच पाहिजेत का, तर असंही गरजेचं नाही आहे. मी जसं म्हटलं की तुमच्याने जशी रोजची देवपूजा होईल आपल्या देवघरामध्ये, सकाळ संध्याकाळ दिवा हा लागलाच पाहिजे. देव फक्त शोभेची वस्तू नाही आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ आपण पूजा केली पाहिजे, त्यांच्यासमोर वाचन केलं पाहिजे, बसलं पाहिजे. तेव्हाच ते म्हणजे जसे आपल्या घरातले सदस्य असतात तसेच आपले देवसुद्धा आपल्या घरातले सदस्यच असतात. तर त्यांच्याशी हितगुज तुम्हाला करता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. फक्त 2 मिनटं फटाफट हात जोडलं, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि निघालं, असं नका करू. छान देवांशी तुम्ही छान संवादही साधा की बघा त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या मूर्तीमध्ये जो एक जिवंतपणा आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला दिसायला सुरुवात होते. तर म्हणून तुमच्याकडे जे पण म्हणजे तुमच्या आधीपासून घरात वगैरे जे देव पूजले जातात, शक्यतो आपले एक इष्टदेव असतात, आपले गुरु असतात, त्यानंतर तुमची कुलदेवी, कुलदेवता असे असतात किंवा काही जणांकडे टाक असतात देवांचे, पंचायतन असतं देवांचं.
तर जसं तुमच्या घरी ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या वडिलोपार्जित चालत आलेल्या आहेत, तर त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देव ठेवा. असं नाही आहे की मी एवढे सगळे देव ठेवलेत किंवा मी एवढे देव ठेवले तर तुम्हीही तेवढेच सगळे देव ठेवले पाहिजे, असं नाही आहे. मी ह्या कारणासाठी ठेवलं आहे की जशा काही वेगवेगळ्या पूजा येतात तर तेव्हा मला तशी देवांची पूजा मांडायची असते, करायची असते, माझी इच्छा असते, माझी आवड असते, आणि म्हणून मी ते देव ठेवलेत. पण तरीही मी आता सध्या तरी मी एवढेच देव ठेवले, त्याच्यापेक्षा जास्त मी देवघरात वाढवणार नाही आहे. कारण कधी कधी आपल्याला त्या गोष्टींचा जास्त त्रास होतो, कारण आपल्याकडून त्याची तेवढी मग जी म्हणतो ना पूजा वगैरे ती कधी कधी होत नाही. तर म्हणून आपल्याला जसं शक्य असेल ना तेवढेच देवघर आपल्या देवघरामध्ये असावे. देवघराच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट जी खूप प्रकर्षाने मी बघितलेली आहे की देवघर बऱ्याच ठिकाणी देवघर किचनमध्ये ठेवलं जातं, स्वयंपाकघरामध्ये. तर आता बघा, माझं जे आधीचं घर होतं तर तिथे स्वयंपाकघरात जागा होती, मला दिशाही मिळत होती चांगली, पण तरीही मी तिथे स्वयंपाकघरात देवघर ठेवलं नव्हतं. त्याचं कारण, सगळ्यात मुख्य कारण जे त्याचं असतं ते म्हणजे की आपण सतत आपला अर्ध्यापेक्षा जास्त दिवस आपला स्वयंपाकघरात जात असतो, आणि आपली जेव्हा मासिक पाळी येते किंवा काय, तर तेव्हा देवघरात सतत आपली सावली त्यावेळेला देवघरावर पडत असते, संपर्क तिथे येत असतो सारखा. परत जिथे नॉनव्हेज बनवलं जातं घरामध्ये तर तिथे सगळा सरळ जो वास आहे तो देवांपर्यंत पोचत असतो. म्हणजे देवांची जी पवित्रता आहे ते तिथे काहीच राहत नाही. भले तुम्ही खूप छान पूजा करत असाल, सगळं व्यवस्थित अगदी सागर संगीत करत असाल, पण त्या गोष्टींचे परिणाम किंवा त्या गोष्टींचे दोष आपल्याला लागत असतात. त्यानंतर ज्यांच्या घरी नॉनव्हेज वगैरे बनवलं जात नाही किंवा असं ते त्यांच्या घरी चालू शकतं, तुम्हाला अगदी जागा नसेल कुठेच तर तुम्ही किचनमध्ये ठेवा. पण शक्यतो जो मासिक पाळीच्या म्हणजे मंथली जे आपले पिरियड्स असतात तर त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. देवघरावरती पडदा, देवघराला शक्यतो मग पडदा लावावा लागतो. जेव्हा ते पिरियड्स चालू असतात तर तेव्हा शक्यतो पडदा लावून ठेवावा लागतो. पण मी तर म्हणेन की मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की देवघर स्वयंपाकघरामध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही छान देवघर हॉलमध्येच आपल्या बाहेरच्या रूममध्येच ठेवा, की ज्यामुळे जे पण काही दोष आहेत ना तर ते आपल्याला लागणार नाही. तर घरातल्या देवघराच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील ज्याची मला शक्य असतील अशी उत्तरं मी नक्कीच तुम्हाला देईन, तुम्ही मला विचारू शकता. आणि मी तुम्हाला खरंच अगदी मनापासून सांगेन की जितकं तुमचं देवघर तुम्ही जितकं सुंदर, स्वच्छ आणि छान ठेवाल आणि जितकी तुमच्याकडून छान सेवा होत राहील ना देवांची, तितकी सगळ्या गोष्टींमध्ये तुमची भरभराट, प्रॉस्पॅरिटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत असतात. प्लस आपल्या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं मन, आपले विचार. जिथे पॉझिटिव्हिटी येते ना तिथे तुमचं मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते. आता सध्या जे आपण सगळीकडे बघतो की राग, एकमेकांबद्दल द्वेष, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल भांडणं, असं बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. पण मी तुम्हाला सांगते की ही अशी एकच जागा असेल तुमच्या घरातली की जिथे बसल्यानंतर तुमच्या डोक्यातले सगळे चुकीचे विचार, राग, द्वेष या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. अगदी 5 मिनटं तुम्ही देवासमोर शांत बसलात ना तर बघा तुमचं मन, जे आपलं मन कधीच शांत होत नाही, कधीच असं स्थिर राहत नाही, ते मन तुमचं तिथे शांत होतं. तर म्हणून आपल्या घरामध्ये ना देवघर असणं खूप गरजेचं आहे. अगदी दिवा लावलात आणि एक अगरबत्ती जरी लावलीत ना तरी घरातलं संपूर्ण वातावरण असं छान, प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं. तर म्हणून प्रत्येक घरामध्ये, म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये तर दिलेलंच आहे, प्रत्येक घरामध्ये देवघर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी तर नेहमी म्हणते की हे माझं घर नाही आहे किंवा ह्या माझ्या घरात हे देवघर नाही आहे, तर हे देवांचं घर आहे आणि देवाच्या घरात मी राहते, स्वामींच्या घरात मी राहते, असं मी नेहमी म्हणते. देव आपण कोणच नाही आहे, आपण काही देवापेक्षा खूप मोठे नाही आहोत की आपण घर घेतलं आणि त्यात आपण देवांना जागा देतोय, तसं नाही आहे. हे देवांचं घर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची जागा प्रस्थापित केली आहे आणि त्याच्यामध्ये आपण राहतोय. ही जेव्हा भावना आपल्या मनात येते ना तेव्हा खूप फरक पडतो त्या गोष्टींचा. म्हणजे आपण त्यांना जे अधिष्ठान जे आहे, देवांचं जे स्थान आहे, पूर्ण प्रथम स्थान जे आहे ते आपण त्यांना देतो, जो त्यांचा मान आहे तो आपण त्यांना देतो.
जसं आपल्या घरातले मोठे असतात, मोठे व्यक्ती असतात, त्यांना जेव्हा आपण तसे मान देतो, त्यांच्याशी तसं वागतो, तर तेव्हा त्यांना पण त्या गोष्टी खूप छान वाटतात, आवडतात. तर तसंच असतं, देवांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही त्यांना तितकं छान ठेवाल, की तितकं मानाने ठेवाल, तितके ते देव तुम्हाला न सांगता खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये यायला बघा आपोआप सुरुवात होते. तुम्हाला म्हणजे खरं वाटणार नाही, पण मी खूप साऱ्या नेहमी मी सांगत असते, काही जणांना खरं वाटतं, काही जणांना खोटं वाटत असेल, पण खरंच आहे की एकदा जी पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात यायला लागते ना, तर ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आपोआप आपल्यापासून लांब जायला किंवा आपल्यापासून दूर जायला सुरुवात होत असते. तर म्हणून मी तर म्हणेन की खरंच हे खूप खूप म्हणजे मला खूप आशीर्वाद आहेत किंवा मी ब्लेस्ड समजते स्वतःला की देवांची छत्रछाया माझ्या डोक्यावर आहे, स्वामींची छत्रछाया माझ्या डोक्यावर आहे. आणि त्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची काहीच म्हणजे भीती किंवा असं कधीच वाटत नाही की जेही आयुष्यात होईल, चांगलं होईल, वाईट होईल, जेही आयुष्यात होईल ते त्यांच्या इच्छेने होईल. कदाचित काही वाईट जरी घडत असेल तर त्यातूनही ते माझ्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं करणार असतील किंवा त्यातून नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी चांगलं असेल, म्हणून ही वाईट गोष्ट घडत असेल. हा जो विचार आहे ना, हा फक्त आणि फक्त तुम्ही जेव्हा अध्यात्मामध्ये येता, जेव्हा तुम्ही पूजा करायला सुरुवात करता, तेव्हाच तुमचं मन जे आहे ते स्ट्रॉंग व्हायला आणि या गोष्टींकडे, या रस्त्याकडे वळायला सुरुवात होते. आणि पूजा तुम्ही म्हणत असाल की पूजा इतकी सागर संगीत रोजच्या रोज एवढं सगळं फुलं वगैरे एवढं सगळं करायला आम्हाला वेळ मिळत नाही, असं अजिबात मी कोणालाही कधीच सांगत नाही की तुम्ही इतकं सगळं रोजचं करा. मला जे आवडतं ते मी करते आणि त्यातून खूप साऱ्या जणांना त्यातून एक निखळ आणि एक निस्वार्थ आनंद मिळावा, त्यांना बघितल्यानंतर त्यांचंही मन प्रसन्न व्हावं, बस इतकाच माझा ह्याच्यामध्ये हेतू असतो. तर म्हणून पूजा जी आहे ती मी नेहमी तुम्हाला दाखवत असते. खूप साऱ्या जणांचे कमेंटसुद्धा असतात की ताई आज पूजा नाही दाखवलीस तू आणि पूजेकडे बघून आमचं मन खूप प्रसन्न होतं. तर बस तेच हवं असतं मला की मी जी पूजा केली आहे किंवा माझ्या हातून जी पूजा घडली आहे तर ती बघून तुम्हालासुद्धा छान वाटावं, तुमच्यापर्यंत पण ती पॉझिटिव्हिटी पोचावी, तुमचंसुद्धा मन प्रफुल्लित आणि प्रसन्न व्हावं. तर देवघराच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. जर तुम्हाला आवडलं असेल, माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.